गोंदिया जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच 25वी टग ऑफ वॉर म्हणजेच रस्सीखेच स्पर्धा सुरू झालेली आहे. यामध्ये 13, 15 आणि 17 वयोगटाच्या लहान मुला-मुलींचा समावेश करण्यात आला आहे. राज्यस्तरीय स्पर्धा गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रथमच आयोजित करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रासह देशभरामध्ये ही स्पर्धा प्रसिद्ध असून रस्सीखेच ही स्पर्धा पुरातन काळापासून खेळली जाते. या खेळाला आता ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्याबाबत प्रयत्न सुरू असून रस्सीखेचच्या खेळाडू विद्यार्थ्यांना अतिरिक्त 25 गुण देण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलाय, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली. 25वा महाराष्ट्रीय राज्यस्तरीय टग ऑफ वॉर रस्सीखेच अजिंक्यपद स्पर्धा ही घेतली जात आहे. खरं तर प्रत्येक गोंदियावासीयांनी याचा थोडासा का होईना लाभ घ्यायला पाहिजे. हा जो खेळ प्रकार आहे हा सगळ्यात कदाचित जुन्या खेळ प्रकारांपैकी एक खेळ प्रकार आहे आणि आपण जर पाहिलं तर एक अत्यंत रांगडा अशा पद्धतीने खेळला जाणारा हा खेळ इथं इतकी शिस्तबद्ध पद्धतीने आणि वेगवेगळ्या नियमांसहित तुम्हाला खेळताना बघायला मिळेल. प्रत्येकजण शालेय जीवनामध्ये कधी ना कधीतरी हा खेळ खेळलेला आहे, परंतु तो अगदी सायंटिफिक आणि एकदम प्रोफेशनल पद्धतीने कसा खेळला जातो हे इतक्या कमी वयाच्या या शालेय मुलांच्या वतीने तुम्ही जर खेळताना जर या ठिकाणी बघितलं तर निश्चितच मला वाटतं प्रत्येक शाळेतल्या मुलाला याच्यातून इन्स्पिरेशन मिळू शकतं. तर या ठिकाणी हा सगळा जो काही सोहळा पार पाडला जात आहे, महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून इथं शालेय स्तरावरची ही सगळी मुलं या ठिकाणी आलेली आहेत आणि खरं तर असोसिएशनच्या या स्पर्धा आहेत. यातून परत पुढं ते नॅशनल लेवलला देखील खेळायला जाणार आहेत. तर मला प्रत्येकाला आवाहन करायचं आहे की आपल्या मुलांनासुद्धा शनिवार रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, या ठिकाणी निश्चित सगळ्यांना आपल्या मुलांना येऊन या ठिकाणी हा खेळ कसा खेळला जातो किमान हे दाखवण्याची तरी प्रत्येकाने या संधीचा वापर करावा असं मी सगळ्यांना आवाहन करेल.